श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। उद्या आहे घटस्थापना आणि सर्वांकडेच घटस्थापना होते असे नाही, परंतु काही लोकांना आपल्या घरामध्ये देवीची सेवा करण्याची खूप इच्छा असते। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीसमोर फोटोसमोर सुद्धा ही सेवा करू शकता। ज्या लोकांकडे घटस्थापना होणार आहे त्यांनी घटाच्या शेजारी ही सेवा केलेली खूप चांगले आहे असे समजले जाते। त्यामुळे तुमच्या घटाच्या शेजारी एक अखंड ज्योती एक अखंड दिवा नक्की प्रज्वलित करा। आणि ज्या लोकांकडे घटस्थापना नाही त्यांनी आपल्या कुलदेवतेच्या मूर्तीसमोर फोटोसमोर टाकासमोर सुद्धा ही सेवा केलेली अतिउत्तम ठरेल। तर तुम्ही अखंड ज्योती प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक मोठासा दिवा, तिळाचे तेल, कापराच्या वड्या आणि थोडेसे तांदूळ। तर तुम्ही ही सेवा करीत असताना तुम्हाला सर्वप्रथम घरातील देवघरातील उद्या पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर घटस्थापनेची पूजा जेव्हा सुरू होईल किंवा तुम्ही क्रिया सुरू कराल त्यापूर्वीच हा अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला एक खाली चौरंग ठेवायचा आहे। दिवा मात्र जमिनीवरती प्रज्वलित करू नका कृपया। आणि त्या चौरंगावरती थोडेसे लाल किंवा पिवळे कापड छोटेसे अंथरून घ्या आणि त्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक बनवायचे आहे तांदळापासून। तांदूळ मात्र पांढरे नाहीत वापरायचे। ज्या लोकांकडे छोटासा चौरंग नसेल त्या लोकांनी ताट घेतले तरी चालेल। ताटामध्ये कापड टाका, कापड नाही टाकले तर डायरेक्ट तुम्ही तांदूळापासून स्वस्तिक बनवा। तांदूळ मात्र पांढरे नाहीत घ्यायचे, त्यामध्ये तुम्हाला हळदी आणि कुंकू टाकून त्याला लाल पिवळे बनवायचे आहेत। त्या तांदूळापासून तुम्हाला स्वस्तिक बनवायचे आहे। स्वस्तिक येत असेल तर बनवा, नसेल तर तांदूळ सुद्धा टाकू शकता। ज्या लोकांना अष्टदल कमल बनवता येते त्यांनी अष्टदल कमल सुद्धा बनवावे, कारण देवी मातेला अष्टदल कमल खूप प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही ती सेवा सुद्धा करू शकता। त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला 1.25 हात एवढी वात बनवायची आहे। वातीची दोन्ही टोके एकत्र वळून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये घालायचे आहेत। त्यामध्ये तिळाचे तेल घाला, नंतर थोडेसे तांदूळ घाला, एक कापराची वडी घाला आणि दिवा प्रज्वलित करा। दिवा प्रज्वलित करीत असताना तुम्हाला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही शुभम करोती म्हणायची आहे। ज्या लोकांना येत नाही त्यांनी मात्र श्री स्वामी समर्थ नामजप अखंडपणे चालू ठेवायचा आहे। आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला अक्षदा, हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून घ्यायचे आहे। दिव्याला नमस्कार करायचा आहे, देवीलाही नमस्कार करायचा आहे। ज्या लोकांना कुलदेवता माहीत नाही त्या लोकांनी मात्र एक कलश स्थापन करायचा आहे आणि कलशासमोर ही सेवा करायची आहे। कलश स्थापन करत असताना तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी भरून घ्या। त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, 1 सुपारी आणि थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू आणि एक फूल टाकून घ्या। त्यावरती विड्याची पाने किंवा आंब्याची पाने 5 ठेवा। त्यावरती नारळ ठेवा, नारळाला हळदी कुंकू लावा, त्यावरती एक नारळावरती वेणी घाला आणि त्याच कलशाला आपली कुलदेवता समजून कुलदेवतेच्या समोर तुम्हाला म्हणजेच कलशाच्या समोर सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता। त्यामुळे तुम्हापैकी कुणाचीच ही सेवा राहणार नाही किंवा अडणार नाही हे मात्र होईल आणि प्रत्येकाकडून ही सेवा घडून येईल हे मात्र नक्की आहे की तुमच्या घरामध्ये अखंड ज्योती चालू राहिली पाहिजे। आता अखंड ज्योती जर विझली तर तुम्ही कोणतीही मनामध्ये शंका न आणता पुन्हा ती ज्योती प्रज्वलित करा। ज्या लोकांच्या दिव्याच्या म्हणजेच वातीच्या कडेने काजळी जमा झाली तर घाबरू नका, तुम्ही दुसरा दिवा घ्या, त्याने तो दिवा प्रज्वलित करा। पहिल्या दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करा, पहिल्या दिव्याची काजळी काढून घ्या, वात वरती थोडी सरकवून घ्या आणि नंतर दुसऱ्या दिव्याने पहिला दिवा लावून घ्या। त्यामुळे तुमची अखंड ज्योतीची सेवा मात्र चुकणार नाही, अखंड ज्योतीची सेवा मात्र खंड पडणार नाही हे मात्र आहे। मनामध्ये कोणतीही शंका न आणता ही सेवा मात्र तुम्ही करा। तर कृपया तुम्हाला जर वेळ मिळाला किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर उद्या देवीची ओटी मात्र भरायला विसरू नका। पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची ओटी देखील भरून घ्यायची आहे। ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला एक हिरवा खण म्हणजे चोळीचा खण असतो तो घ्यायचा आहे। नाही मिळाला तर तुम्ही ब्लाऊज पीस सुद्धा घेऊ शकता, हिरवा घ्या आणि त्यामध्ये एक अखंड म्हणजे अख्खा न सोललेला नारळ घ्यायचा आहे, हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत, 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे, नारळ, सुपारी, हळकुंड, खारी, खोबरे, हिरव्या बांगड्या, 1 रुपयाचे नाणे, लवंग, विलायची आणि 6 केळी घ्यायची आहेत। जर तुम्ही 1 डझन ठेवू शकलात तरी अतिउत्तम, नाही मिळाली तर तुम्ही 5 तरी केळी त्यामध्ये ठेवू शकता। आणि तुमच्या देवीची ओटी सुद्धा तुमच्या घरामध्येच तुम्ही भरू शकता, कारण तुमच्या घरामध्ये देवी येताना तिचे स्वागत तर व्हायलाच पाहिजे। तर तुम्ही ही ओटी भरण्याची सेवा सुद्धा पहिल्याच दिवशी पूर्ण करा।
कृपया व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.